8 जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शपथ घेणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत घटक पक्षाच्या मंत्र्यांसह भाजपचे मंत्री सुद्धा शपथ घेतील। प्रफुल्ल पटेल शपथ घेणार अशी विश्वसनीय नेत्यांनी माहिती दिलेली आहे। शिंदे यांच्या शिवसेनेच्या मंत्र्यांचं नाव हे अजूनही गुलदस्त्यामध्ये आहे। अजित पवार आणि एकनाथ शिंदे 7 तारखेला दिल्लीमध्ये असतील। शपथविधी सोहळ्याला शेजारच्या देशांच्या नेत्यांना सुद्धा निमंत्रित केलं जाणार आहे। नेपाळ, भूतान, श्रीलंका आणि बांगलादेशच्या प्रमुखांना बोलवलं जाणार आहे अशा स्वरूपाची नवी माहिती आता समोर येते आहे। तर 8 जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शपथ घेणार आहेत। पुढच्या बातमीकडे वळूयात। आणखी एक मोठी बातमी येते। लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी असतील अशी नवी माहिती समोर येते। लवकरच काँग्रेसकडून अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे। येत्या 2 दिवसांमध्ये काँग्रेसच्या संसदीय दलाची बैठक होणार आहे। बैठकीमध्ये अंतिम निर्णय घेतला जाईल अशा स्वरूपाची माहिती समोर येते। इंडिया आघाडीच्या वतीनं एकत्रितपणे राहुल गांधी यांना विरोधी पक्षनेते पद दिलं जाणार आहे अशी माहिती समोर येते आहे। आणि याच विषयी अधिक बोलूया। दिल्लीतनं आपले प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, दिल्लीमध्ये वेगवान घडामोडी घडतात आणि तशाच जोरदार वेगाने बातम्याही धडकतात। त्यातलीच एक महत्त्वाची बातमी म्हणून याकडे बघावं लागेल। नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार, शपथविधी की तारीख समोर आलेली आहे। त्यासोबतच राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते असतील अशी नवी माहिती समोर येते। काय चर्चा आहेत? राहुल गांधी यांनी विरोधी पक्षनेते पद घ्यावं अशी मागणी घटक पक्षासोबतच काँग्रेसच्या इतर खासदारांनी देखील केली आहे, नेत्यांनी देखील केली आहे। याचं कारण असं आहे की मजबूत विरोधी पक्षनेता असेल मोदींसमोर तरच त्यांना रोखण्यास यश मिळेल। इतके दिवस राहुल गांधी यांनी कोणतंही पद अद्यापपर्यंत संसदीय लोकशाहीमधील जे संविधानिक पद असतं ते घेतलेलं नाही। आतापर्यंत राहुल गांधी यांच्या पूर्ण कारकीर्द पाहिली, आपण मनमोहन सिंग सरकारचा 10 वर्षाचा कालावधी पाहिला, तेव्हा देखील राहुल गांधी यांनी कोणतंही संविधानिक पद घेतलं नव्हतं आणि त्याचा त्यांना अनुभव देखील नाही। काही नेत्यांचं असंही म्हणणं होतं की मनमोहन सिंग सरकारमध्ये राहुल गांधी यांनी एक मंत्रीपद घेऊन संविधानिक पदाचा अनुभव घेणं गरजेचं होतं, मात्र राहुल गांधींनी तसं केलं नाही। आता विरोधी पक्षनेते पद जर त्यांनी घेतलं तर मोदी समोर स्वतःला सिद्ध करणं आणि सिरियस पॉलिटिशियन म्हणून राहुल गांधी यांची आता ओळख निर्माण ज्या पद्धतीने प्रचार केला जातो भाजपकडनं की ती सिरियस पॉलिटिशियन नाही, मात्र त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसला 99 जागा आलेल्या आहेत। दुसरीकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राहुल गांधी यांनी अशा पद्धतीने पद घेतल्यानंतर त्यांना 24/7 हजर राहावं लागेल। जेव्हा लोकसभेचं कामकाज होतं तेव्हा प्रत्यक्ष सहभाग घ्यावा लागतो, महत्त्वाच्या मीटिंगमध्ये सहभागी व्हावं लागतं आणि लोकशाही प्रक्रियेमध्ये जेव्हा संविधानिक पदं घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी असो, अनेक विविध जी पदं आहेत त्यांची नियुक्ती संदर्भात इलेक्शन कमिशनचे अधिकारी असो, त्याचबरोबर सरन्यायाधीशांची नियुक्ती असो, या सगळ्या ज्या बैठका होत असतात त्या अनेक अशा पद्धतीच्या ज्या बैठका आहेत त्याच्यामध्ये विरोधी पक्ष नेत्यांचा समावेश असतो। त्याचबरोबर आपण पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे ईडी सीबीआयचे जे अधिकारी आहेत त्यांच्या नियुक्त्या संदर्भात वेगवेगळे जे कायदे आहेत त्या कायद्यानुसार विरोधी पक्षनेता पद ही महत्त्वाचं असतं आणि विरोधी पक्षनेता हा पुढचा पंतप्रधान असतो, हा सगळ्यात महत्त्वाचा यामध्ये मुद्दा आहे। त्यामुळे राहुल गांधी हे स्वतः या सगळ्या प्रक्रियेमधून स्वतःला जबाबदारी घेण्यासाठी सिद्ध करण्यासाठी पुढे येत आहेत का, हे सगळ्यात महत्त्वाचं पाहणं महत्त्वाचं आहे। कारण आपण जर पाहिलं तर पंडित नेहरू गेल्यानंतर इंदिरा गांधी ह्या लाल बहादूर शास्त्री यांच्या सरकारमध्ये मंत्री होत्या, माहिती व प्रसारण मंत्री। त्यांनी स्वतःला सिद्ध केलं, त्यांनी काही कार्यक्रम हाती घेतले आणि वेगवेगळ्या खात्याची मंत्रीपदं भूषवल्यानंतर त्या पंतप्रधान झाल्या लाल बहादूर शास्त्री गेल्यानंतर। मात्र राहुल गांधी यांनी स्वतःचं सरकार असताना देखील कुठल्याही प्रकारे गेल्या 10 वर्षामागे जे मनमोहन सिंगचं सरकार होतं त्याच्यामध्ये सहभाग घेतला नाही आणि अनेक नेत्यांचं म्हणणं होतं की त्यांनी स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्या लोकशाही प्रक्रियेमध्ये असणं गरजेचं होतं आणि त्याच्यामध्ये एका पक्षाचा नेता असणं आणि लोकशाही प्रक्रियेमध्ये येऊन पक्षाच्या सोबत सरकार चालवणं आणि ते महत्त्वाचं असतं। तशाच पद्धतीने विरोधी पक्षनेते हे पद देखील महत्त्वाचं असतं। बरोबर, त्यामुळे राहुल गांधी या निर्णयाला तयार होणार का हे आपल्याला बघावं लागेल। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी, विश्लेषणासाठी।